लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी बातमी। सरकार पोर्टलमध्ये काही नवीन बदल करत आहे, ज्यामुळे काही महिलांना जूनचा हप्ता मिळाला नाही। मिळालेल्या माहितीनुसार उर्वरित महिलांना जून जुलैचे पैसे एकत्रित मिळतील। उद्या ब्लॉकमुळे हार्बर लोकल सेवा 5 तासांसाठी बंद राहणार आहे। हा ब्लॉक सकाळी 10:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत असेल, तर पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रीचा ब्लॉक असेल। TSMT नरीमन पॉइंट दरम्यान बेस्ट बस सेवेची अवस्था वाईट। हजारो प्रवाशांसाठी 115 क्रमांकाच्या बसच्या फक्त 4 बसेस। प्रवाशांना दररोज प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो। कोणताही बांधकाम व्यावसायिक मराठी व्यक्तीला घर देण्यास नकार देऊ शकत नाही। या नवीन घोषणेनंतर आता उद्धव गटाने मुंबईत मराठी माणसांसाठी 20% घरे राखीव ठेवण्याची मोठी मागणी केली आहे। सकाळपासून उपनगरांमध्ये हलका पाऊस सुरूच आहे, तर महाराष्ट्रातील अनेक खोऱ्यातील भागात मुसळधार पावसामुळे जलचरांवर परिणाम झाला आहे। आता महाराष्ट्रात धर्मानंतरही जर कोणी आरक्षणाचा फायदा घेत असेल तर अशा लोकांवर कारवाई केली जाईल। त्याचवेळी राज्यात बेकायदेशीर धर्मांतरावर कठोर कारवाई देखील केली जाईल, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली। गणेशोत्सवाला राज्याचा दर्जा मिळाल्यास गणेश मंडळांना सरकार मदत करेल। येत्या उत्सवात मंडळांना कोणतीही अडचण येणार नाही, असे आश्वासन मंगल प्रभात लोढा यांनी दिले। यासोबतच भाविकांच्या सुरक्षेकडे पूर्ण लक्ष दिले जाईल। घोडबंदर रोडवर टँकर आणि ट्रकमध्ये भीषण टक्कर। टँकर चालक राकेश कुमार गंभीर जखमी। अपघातामुळे जड वाहतूक नियंत्रित करण्यात पोलीस व्यस्त। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारशाचा दर्जा दिला। पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि इतर अनेक मोठ्या नेत्यांनी युनेस्कोच्या या निर्णयाला देशासाठी अभिमानाची गोष्ट म्हटली। महाराष्ट्रात होमिओपॅथिक डॉक्टर ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करू शकणार नाहीत। वादानंतर फडणवीस सरकारने आदेश मागे घेतला। आता होमिओपॅथिक डॉक्टर रुग्णांना ॲलोपॅथी औषधे देऊ शकणार नाही। शरद पवार गटात मोठी घडामोड। ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले। भाजपामध्ये जाण्याची शक्यता। MSCB बँकेच्या फसवणुकीचे प्रकरण उघडकीस। 50 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आमदार रोहित पवार यांच्या विरुद्ध ईडीने नोटीस बजावली। 1930 या हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करण्याचे भासवून लोकांना फसवत असे आरोपी पुन्हा सायबर फसवणूक अडकलेल्या पीडितांना लक्ष्य करत होता। तो लोकांना मदत करण्याच्या बहाण्याने फसवत असे। पोलिसांनी त्याला मुंबईतूनच अटक केली। BMCने मालाड कांदिवलीतील 7 असुरक्षित पुलांच्या पुनर्बांधणीचे काम 26 कोटी रुपये खर्च करून सुरू केले। पूल बांधल्यानंतर लोकांना दिलासा मिळेल। वरळीमध्ये एका तरुणाने 75 वर्षीय वृद्ध गार्डला पोलिसांच्या दुचाकीने धडक दिली। कुटुंबियांनी पोलिसांवर केस लपवल्याचा आरोप केला। पीडितेची प्रकृती गंभीर। मालवणी येथे मदरशातून बेपत्ता झालेले 4 अल्पवयीन मुले अजमेरमध्ये सापडली। मुंबई पोलिसांनी 100हून अधिक CCTV तपासले आणि अजमेर पोलिसांच्या मदतीने मुले सापडली। चौकशी सुरू। ठाण्यातील भिवंडीमध्ये 14 मुली गर्भवती। तपासात बलात्काराचा प्रकार उघड। मुलीवर तिच्या वर्गमित्राने बलात्कार केला। प्रकरणाचा तपास सुरू। मुंबईत सोने आणि चांदीच्या किमतीत बदल। 10 ग्राम 22 कॅरेट सोन्याचा भाव 51,400 रुपयांवर पोहोचला, तर चांदी 1,15,000 रुपयांवर पोहोचली। पंढरपूरहून ST बस दारू पिऊन चालवल्या। 37 जणांचे जीव धोक्यात। चालक आणि कंडक्टर दोघेही दारू पिऊन नाचताना दिसले। लोकांनी कारवाईची मागणी केली।